पहिला चेंडू माराकडे युवराज. आरामात आरामात काही नाही. पहिला चेंडू पहिला उंच चढवला चेंडू इथे मात्र जेलबाद होता. पिचक्रॉस झाला त्यांची जागा घेण्यासाठी येतो संस्कार. काय युवराज पिचक्रॉस झाला तो येत ना. पुढील चेंडू अमित यांचा माराकडे सो. बॉट कसा लावून ठेवलं. दोन इथे मात्र इथल्या स्वरूपात 2 धावा. 2 चेंडू 2 धावा. आरामात खेळ. आता पहिल्याच राऊंड मध्ये बाहेर लागले एवढा खर्च करू निवड करू नाही. तिथे खेळायचं प्लेअर आतमध्ये येऊन दे. सोम तो बघ निम्मारा पण यार कोण द्यायचं काळजी खाली बसत आहे बसलो होता. कोण तो प्लेअर असा पण काय उपयोग नाही. पुढील चेंडू अमित यांचा माराकडे सो. पण तिकडेच मार. धाव धाव इथल्या स्वरूपात 1 धाव. डिक्लेअर आहे खाली. ए डिक्लेअर आहे. नाही डिक्लेअर केला ना. डिक्लेअर आहे खाली. तू एका पाठी खाली नको ठेवू. मी थोडी जाव. पुढील चेंडू अमित यांचा. हा 2 धावा. डिक्लेअर स्वरूपात 2 धावा. व्यवस्थित ए थोडं बाहेर निघा आणि तिकडे मार. बाहेर निघा. पुढील चेंडू अमित यांचा माराकडे सो. शॉट रे. धाव 2 रे. धाव बस 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 सोम. आजा 3 त्याला कॉल दे ना. बॉल लागेल रे. त्याला सांग ना. त्याला कॉल दे. धाव म्हणून मला घुसमा काय त्याला घ्यावं तिकडे बॉल आले ना. मग त्याची ह्यो धाव पोचलो. ओव्हर थ्रो मगडला. ह्यो गेलो. ए स्वप्नील ह्यो धाव पोचलो. अरे 3 रन आहे. वर जा तू. 3 रन. त्यांना काय सोडून नव्हती. आरामात खेळा. पुढे चेंडू अमित यांचा माराकडे संस्कार. 2 बसला. 2 धावा. 2 ने भाव. संघाची धावसंख्या होती आधी. नाही सामना चालू आहे आपल्या संघाचा. 18 बॉल 13 वय. 18 बॉल आले. मग काय कृपया बाहेरून कोणी बोलू नये. 2 धावा. डिक्लेअर स्वरूपात. पुढे चेंडू सिद्धेशांचा माराकडे सो. जबरदस्त गुड शॉट. चेंडू इथे मात्र 3 धावा मिळत आहेत. एक वाईड घे. 3 रन. जबरदस्त. 1 रन बस. 1 धाव. डिक्लेअर स्वरूपात 1 धाव. 17. बॉल कुठे टाकतोय. सुरुवात 1 धाव. 1 धावांची आवश्यकता. इथे डिक्लेअर बनवला जातो 1 धावेसाठी. किती झाले? 8.
पुढे चेंडू विघ्नेश एक धाव संघाची धाव संख्या होती 9 बिनगडी बाद 9 ह्याका काही समजलो नाही आणि ह्याला खडे ठोकले आणि ते त्याकाच समजलो ना एका झाडा लावलेला गमला का फाटून बघी उठो आउट झालो आणि परत जागा दिलो पुढचो बॉल सूरज अंपायर इथे मात्र गडी बाद होता अंपायर इथे षटक संपल्याची गुण करतायत पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघ धाव संख्या होते 8 9 वैयक्तिक पहिल्यांदा संघाकडे दुसरा षटक घेऊन लागतो गाण्या इथे काय बघू एक धाव इग्नो बॉल सोडणार नाही मेललेलो असतो या ग्राउंडात दाब कसा उडवल्या आणि दाबक त्यांना कसा टिपल्या तो फाटणार ना बॅटिंग दुसऱ्या टीम मधलं ना बॅटिंग नाही नाही बॅटिंग नाही जिंकून देशी टीम पुढे चेंडू गणेश नंतर इथे एक धावेने समाधान मानावं लागतं एक धाव इथे मात्र 2 रन घ्या 2 धावा पुढे चेंडू गणेश मारले अरे वा काय तो उडवल्या गेलो 2 रन 15 46 धावांचा आवाज गाठानं खुर्ची कोणी लावलं 3 विकेट गेले बाजीपूर टीमला 46 धावांचा आव्हान गाठताना मोठे परिश्रम करावे लागतील इथे मात्र 2 धावांनी टाळते 9 याला 17 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या होते ती 17 अभी तो होय खतरा 12 चेंडू 20 धावा 12 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता आहे ती बाजी फ्लो सांगायला आता कशी बाजी मारूची ती किसना ठरवची काय मुरली वाजवूचा आता उडवलेले रे पण तो काय ह्यो गाण्याच्या झाड्यात गावलो पण गाण्याचा नियम नाही लावलो इथे मात्र 1 धाव पुढे चेंडू रोहन याचा याका का भुरव ना पुढे सारू घाललास काय रे तो सारा होता उडव उडव पुढे उडव चा हाय मत रवलो तळपत घारी सारखो ह्या निल्या देसांनी का टिपल्या पाटकर कोंबड्यावर घेऊन गेलो कृपया बदली प्लेयरला बॅटिंग दिली जाणार नाही त्यांनी कर्णधारांनी आपला प्लेयर आणावा मॅच जिंकली या संघात खेळा दे पुढे चेंडू उंच तडावला चेंडू मात्र विघ्नेशाच्या झाळ्यात फसला नो बॉल
इथे मात्र एक धाव मिळत आहे. धावला सहज मिळाले. पुढे चेंडू रोहन याचा उंच तटावला चेंडू. चेंडू मात्र परत जातोय विघ्नेशाच्या धड्यात. विघ्नेश टपानच तो माणसं खाय धडपडता आणि उडी मारतोय. इथे मात्र एक धाव अतिरिक्त मिळते तेजस याला वाईटच्या स्वरूपात. काय रे परत एकदा मात्र अंपायर इथे षटक संपल्याची खून करतायत. शेवटची ना दादा शेवटचा शेवटचं भरपूर प्रमाणाच्या बाहेर षटकाराशिवाय पर्याय नाही. ठुकठुक करून चालणार ना उडा. अरे काय तो मारला रोल गेलो तुझा नशीब पण वाचलं तर मेरा होती म्हणून आता कर्माचा चढावा लागला असता. दोन धावा चपलान गोंधळ केला त्याच्या. शिरा पडली का सुटला आणि खाली लाग पाया वर तसं सोडणार नाही. मार्ग विघ्ने इथे मात्र बाद गडी बाद होतोय. तंबूत परतताना विघ्नेश मोठा धक्का बसतोय विघ्नेशाच्या स्वरूपात. त्यांची जागा घेण्यासाठी येतोय दिनेश. उंच असा लांब सडक धडाडीचा कार्यकर्ता फलंदाज दिनेश. बघा आता कसा षटकार चौकार मिलिंद वारंग जरा साईडला राहा बॉल लागू शकतो. मात्र इथे पार होता रोहन. तंबूत परतताना रोहन होता तेवढा तुमचा हो पुढच्या लोकांचा. त्यांची जागा घेण्याची येत आहे ते गणेश स्वतः कर्णधार गणेश. बघा तसे थिएटर उठले ते काय नुसतं घ्यायला हात ठेवून राहते. इथे मात्र दोन धावा घेत आहेत ते. 5 चेंडू दुसऱ्या षटकाची 5 चेंडू समत होता. शेवटचा चेंडू मारा करेल गणेश. इथे मात्र खणखणीचा राऊंड शॉट चौकार गणेशाच्या आणि इथे नो बॉल. 3 ची शक्यता आहे. 3 गणेश करलेली 3 आहे. फक्त तुझी आयडिया बाहेर मारलं तर आवडत. नो बोला इथे 2 धावा मिळत आहेत गणेशाने. जर का यांना फीटले षटकार मारले नसतो 23 दोन षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते ती 23. वैयक्तिक पहिल्या आणि संघासाठी तिसरं षटक घेऊन येतोय तो यश. यशाच्या षटकातील पहिला चेंडू निर्धाव. पुढे चेंडू यशांचा. इथे मात्र जेल सुट्टी आहे तेजस कडून. तिकडे घेऊन जातोय चेंडू 1 धावेसाठी. पुढे चेंडू इथे मात्र कशा क्षेत्राकडून येतो 1 धाव मिळते. ग्राउंडात मध्ये उकळ घालून टाकले. पुढे चेंडू यशांचा गणेश याला. चेंडू जातोय इथे मात्र 2 धावांना मानावं लागतंय गणेशाला. दोन काढले ना 2 काढले ना हो.
पुढे चेंडू यश गणेश मात्र इथे उंच तटावर चेंडू जात सीमारेषे बाहेर खणखणीत चौकार गणेशाच्या कॅट मधून निघाला खणखणीत चौकार काय तो आवाज दिलो पुढे चेंडू यश गणेश ते मात्र बंड्याच्या डोळ्यावरती बॉल लागतोय बंड्या इथे 3 धाव इथे 3 धावांनी समाधान मानावं लागतंय बंड्याला लागले का बघा रे डोळ्यावर नाही एवढं जोरात नाही बसलो हलको हाताने गेलो हाताक बसन गेलो वैयक्तिक दुसरं संघासाठी 14 षटक घेऊन येते कृष्णा संघाचा कर्णधार कृष्णा पहिला चेंडू गणेशाना मात्र चेंडू काय समजत नाही ते मात्र 2 धावे समाधान मानावं लागतंय पुढे चेंडू कृष्णा येत मारा करेल गणेश उंच तडाखा चेंडू जातोय सीमारेषे बाहेर डिक्लेअर मध्ये परत पाठी परतलो एका मोठं धक्को बसलो त्याची जागा घेण्यासाठी येतात ते रवींद्र पहिला बॉल आहे ना पहिला 4 बॉल शिल्लक चौथ्या षटकातील 4 चेंडू शिल्लक 3 चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते ती 36 पुढे चेंडू कृष्णा यांचा डिक्लेअर झोन मध्ये 1 रन 37 पुढे चेंडू कृष्णा यांचा मार्ग शानदार मारली शॉट आणि त्या शॉट मध्ये मिळताय 3 धावा वारे वा पुणेकरी काय गाजवायला लागले आम्ही कोण पुणेकरी पुढे चेंडू इथे मात्र 2 धावांसाठी 2 धावांसाठी 42 संघाची धाव संख्या होते ती 42 व्हाईटच्या स्वरूपात 1 धाव 43 इथे मात्र गच्या क्षेत्ररक्षणामुळे 2 धावा चोरट्या काढतायत ते दिनेश आणि रवींद्र पुणेकरी बॉल त्याच्या हातात न सुटान गेलेलो अरे पहिलेच धावले बॉल गेलो तेव्हा तर धावलेले हाती न सुटान 2 2 तरी काढा 6 तरी काढा मारू गेले आउट होतले हो कॅच दिले संजय मुळे आणि उलट अशी झेल टिपलेली आहे गडी बाद होतोय काल पण 3 कॅच पकडल्या तिथे काल पण पकडल्या ना 2 अरे वा 1 धाव पूर्ण षटकार चौकारांची आवश्यकता ज्येष्ठ नागरिक शेवटच्या 6 ला
विकेट नाही आणा पाठी. उत्कृष्ट असले गाजलेले आवाजलेले दोन. शिवाजी देसाई आणि 2 धावांनी संघात भर पाडलेली आहे. झेल टिकलेली आहे ती प्रवीण देसाई यांनी. अजून कोण आहे? बाद होता ती शिवाजी देसाई. गौरी इकडे खेळ 2-2. 19. तिकडे जा. ए अमित उभे राहून खेळ जागेवर. जागेवर उभं राहून खेळ. ते पुढे पुढे जाऊन बाउंड्री मार. संघाचं 4थं षटक घेऊन येत आहे ते विनय करले. फटके जोरात मार. गौरी मुळी धाव धाव. नको नको. ए उभं राहून तकडे नको मारू. सरळ मार सरळ. 2 रन. 2 रन मिळतात त्या डिक्लेअर धावासाठी अमित मुळी यांना. सरळ मार सरळ. धाव दे धाव. मस्त फटका मारलेला आहे. बाउंड्री 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 बाउंड्री. चौकार. 2 सॉरी माफ करा 2 रन. अरे सांगा व्यवस्थित व्यवस्थित काय सांगायचं ते लिहायला मिळत. 2 6 मार. कडे बाद होतोय तो अमित मुळी. ऑलआउट हो ऑलआउट. 5 विकेट गेले. झाले 23. ए बंद करू कॅमेरा. दाबू का?